वाडा वाडा येऊ येऊ पण तो तर आता इथं एक झाडाचा फाटा तोडून घ्यायला लागलो आम्ही पलीकडे तोडायला. बरोबर असं लावलं ना पारून दुसऱ्या पारून देत नाही दुसऱ्या त्या पारून द्यायच्या खाली घुसवायच्या आणि मातीत घालायच्या आणि अशी लावायची. आणि हे वरचं त्याला शेण करायचं हा त्याला शेण लावायचं ह्याला ह्याला शेण लावायचं जे जे फाटे तोडलेले आहेत का त्याला शेण लावायचं. आणि एकदा खाली पारून बी एक कव्हाने एवढा घोस जर चिटकाला या बघा हे दगडी मरत नाही हे दगड कुठले समजा नाही ह्याच्यात दोन होते ना काय? नाही 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 एकच लावायचं एक होईल ना त्याचे दोन होते ना. दोन नाही करायचे काय नाही तिथे गेल्यावर काय करायचं हिथून कट करायचा हा मग आताच बघ ही इकडे बघा ना बाबा हे जे आहे का ह्याच्या पारंब्या खाली आहेत समजा का हिथवर समजा हिथून जरी कट केला हिथून जरी वरचा जरी असला इथे हे लावता येते. आकूड लावायचे नाही ना आपल्याला तुकडा नाही ना आकूड जमत आपल्याला सरासरी हितकी टकुरी हितकी ही काडी राहिली पाहिजे. हे आता एवढं पूर्ण का? तर या मोठ्या झाडाचे आता फांदे तोडून घेतलेले आहेत आम्ही. ते आता बीडमध्ये जे स्मशानभूमी आहे तिथं जाऊन लावायचे. तर त्या बाबांकडून व्यवस्थित तोडून गेलो. वर आम्ही चढलो होतो. आता ते वरून तोडून खाली काढले आणि ते त्याचे बारकाले तुकडे करायचे. बीडमधली जे कंकालेश्वर मंदिराच्या मागची जी स्मशानभूमी आहे तर त्या स्मशानभूमीत आम्हाला हे झाड लावायचं. अजून पण दुसरे पण रोपं घ्यायचे. बसता येईन का गाडीवर? हा काय अडचण नाही त्याला. एक जणांना पाठीमागं घेऊन बसावं लागेल याला. हो पुढं बी काय बसले दोन आहेत त्याच्यात दोन हाताला ते चिक लागत ते व्यवस्थित पुसून घे. हो पावसाचं येतं का? दिसतंय ते बरं नव्हतं मामा घे खोऱ्यान ते पलीकडे. आता मी नाव काही खोऱ्यांचे खेळत बसणार. बरं कोणाकडे आणू का? मी म्हणले नव्हते दिस कोणाकडे आहे. आणि ही आहे कंकालेश्वर मंदिराच्या मागची स्मशान. एकदा आम्ही जे रोप आणले ते इथं लावायला लागलो. खाली जाऊन मामा ओके ते मुळे कोणते हे बी सगळी सगळे पुरेल ना बस ना ते वरचं राहू दे ना. थोडं ना शेण वरी लावायचे मामा. कॅन्डल लावायचं. हां त्याला धर थांबा थांबा होन म्हणे थांबा. वरची हा पलीकडली टाकला लागला आपण तुमच्याकडे. अरे बाहेर असा गोल आळा करा. बाहेर का पाणी तर पाहिजे त्यात बसायला. थोडं टाकलं ना अजून पलीकडली टाकलं तुमच्याकडे काढावं लागेल. डबल करू मामा
पोके दाबलं तू चुकू नका. हा खड्डा JCBने घेतलेला आहे. 2 खड्डे JCBवाल्याने करून दिले. 2 मिनटातच काम झालं. आणि ते पलीकडचं आहे 2 खड्डे आता JCBने करून घेतले. हाताने खड्डे खांदायला एक अर्धा घंटा लागत होता एका खड्ड्याला. कशाचं आहे खरं? कशाचं झाड आहे? नांदुरकी. हां 5 रोपं लागले का आता? हां हे जास्त झालं. हो दे जास्त मग शेण आहे आपल्याकडे काय आणायचं काही कर. नाही शेण आहे ते खालचे आहे शेण काटून लावा ना त्याला काय. तर 5 रोपं लावलेले आहेत नांदुरकी या झाडाचे. ते आम्ही फाटी तोडून आणले होते आत्ता. तर सगळं आजच्या दिवसातच हे शक्य झाले. कारण सोबत 3 जण नवीन, म्हणजे नवीन नाही तसे जुनेच आहेत, 3 जण नवीन आल्यामुळं हे सगळं शक्य झाले. आता जे रोपं लावलेत तर त्याला वरून शेण लावायचं सध्या काम चालू आहे. चला दाखवतो तुम्हाला. ती करू घ्या. त्यांना बीडमध्ये नाही ते महानगरमध्ये नेलं. तर स्मशानभूमीतलं वृक्षारोपण पूर्ण झालं आहे. 5 रोपं होते तोडून घेतले होते. आणि आता आलो तिकडं कंकालेश्वर मंदिर. इथं हातपाय धुवायला आलोत. म्हणलं थोडं पवित्र होऊन घरी जाऊ. काय म्हणता अतुल स्वामी? आता तिथून आलोत म्हणल्यावर एक हातपाय धुवून तर घरी जायलाच पाहिजे. खोरं टोपलं वगैरे चालू आहे. खोरं टोपलं वगैरे ते एक धुवून घेतले. आपल्या पिशी टोपलं दिलं ना त्यांच्याकडे. हां टोपलं दिलं, खोरं धुवून घेतलेत. ओके. आता उद्या पण यायचं ना वापस? हो यायचं. उद्या पण वडाचे जे फांदे आहेत ते लावायचे. यस. चलो आता बघू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये ते नवीन वृक्षारोपणाचा कार्यक्रम. ओके धन्यवाद.